काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या एक अतिशय गंभीर विषयावर बोलण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय। काँग्रेसनं त्यांच्या घोषणापत्रात, ज्याला ते न्यायपत्र म्हणतात, त्याच्यामध्ये आर्थिक न्यायाचा उल्लेख केलाय आणि त्या आर्थिक न्यायात नेमकं काँग्रेस काय करणार हे राहुल गांधींच्या एका भाषणावरनं सिद्ध होतंय। आपण त्यांचं भाषणाची क्लिप बघूया। देश का एक्सरे कर देंगे, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है। इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे, ये पता लगाएंगे हिंदू किसके हाथों में है, कौन से वर्ग के हाथ में है, और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे। जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे। आपण बघितलं असेल की या व्हिडिओमध्ये ते असं म्हणताय की या देशात ते सत्तेवर आल्यानंतर ते पहिला सर्वे करणार, एक्सरे करणार देशाचा म्हणे। त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांना आपण किती देणं लागतो हे ते शोधून काढणार। त्यानंतर देशातल्या सर्व संपत्तीचा सर्वे करणार, हिंदुस्थानातल्या सर्व संपत्तीचा सर्वे करणार आणि त्या सर्व संपत्तीचा सर्वे केल्यानंतर म्हणजे वैयक्तिक आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक असा दोन्ही सर्वे करून त्यानंतरचा त्यांचा टप्पा म्हणजे या सगळ्या संपत्तीचं सर्व समान पुनर्वितरण। आता यावर ज्यावेळेला त्यांचे जे सल्लागार आहेत आणि ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत सॅम पिट्रोडा यांना एका पत्रकारांना प्रश्न विचारला, त्यावर ते काय म्हणतात हे आपण बघूया। Nothing wrong in being rich, nothing wrong in accumulating wealth, but to what point? Let me tell you, in America, there is an inheritance tax. So if, let's say, one has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now, that's an interesting law. It says, you in your generation made wealth. You are leaving now. You must leave your wealth for public. सॅम पिट्रोडा राहुल गांधींच्या पुढे 4 पावलं जाऊन असं म्हणतात की अमेरिकेमध्ये जसा इनहेरिटन्स टॅक्स आहे तसा आपण भारतात लागू करूया। याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो, इनहेरिटन्स टॅक्स काय आहे अमेरिकेतला। त्याच्यामध्ये एखादा माणूस मृत झाला तर त्याची जी संपत्ती असती त्या संपत्तीतला 55% भाग हे सरकार काढून घेतं आणि 45% त्याच्या वारसांना दिला जातो। अतिशय गंभीर आणि धोकादायक अशी ही टर्म आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ मी माझ्या वारसांना माझी संपत्ती सगळी पूर्णपणे द्यायचा माझा जो आजचा अधिकार आहे तो उद्या काढून घेतला जाणार आणि माझी निम्मी संपत्ती सरकार स्वतःच्या ताब्यात घेणार। बरं, ही संपत्ती घेऊन कुणाला देणार तर अल्पसंख्याकांना, कारण अल्पसंख्याकांचा या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार आहे असं काँग्रेसचेच माजी पंतप्रधान म्हटलेले आपल्याला माहिती आहे। आता ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे एकतर आपल्या संपत्तीचा विषय झाला तो वैयक्तिक संपत्तीचा, पण संस्थात्मक म्हणजे कुणाची संपत्ती तर या देशामध्ये हिंदू धार्मिक स्थळांच्याकडे प्रचंड पैसा आहे। म्हणजे सरकारच्या आताच्या इकॉनॉमीपेक्षा जास्त पैसा, धन, संपत्ती आणि सोनं नाणं हे या मंदिरांच्याकडे आहे। ते या मंदिरांच्याकडनं काढून घेण्यावरच काँग्रेसचा डोळा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण बघूया की यामध्ये असं जर झालं तर त्याचा आणखीन काय परिणाम होईल। म्हणजे एकतर तुमची वैयक्तिक संपत्ती, धार्मिक संस्थानांची संपत्ती सगळं काढून घेणार आणि ते अल्पसंख्याकांना वाटणार। त्याच्या पुढे काय होईल, त्याच्या पुढे 2 गोष्टी होतील। एक म्हणजे जो काम करणार आहे, जो काम करून पैसा कमावतोय, त्यानं समजा 500 रुपये मी मिळवले आणि माझ्याबरोबर एक बिनकाम करणारा माणूस आहे तर मला इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे संपत्तीचं। मग काय होणार, ते 500तनं 250 रुपये त्याला दिले जाणार, म्हणजे मी 500 कमवायचे आणि मला 250 रुपये मिळणार। त्याच्यानंतर काय होणार, मग मी असा विचार करणार की मी मरायचं, 500 रुपये कमवायचे आणि 250 रुपये त्याला द्यायचे, जाऊ देत, मी कामच कमी केलं, मग मला मिळाले किती, 250 रुपये मिळाले, मग त्यातनं त्याला 125 दिले। असं हळूहळू करत आपली इकॉनॉमी मरणप्राय होणार। ही या एकूण न्यायपत्रातल्या आर्थिक न्याय या विषयाचं विश्लेषण आहे। त्यामुळे मित्रांनो सावध व्हा। एकतर आपल्या संपत्तीत सरकारचा इतका मोठा हस्तक्षेप आपण करून घ्यायचा का,
आणि हिंदू धार्मिक संस्थांची संपत्ती अल्पसंख्याकांच्यात वाटायची का याच्यावर विचार करा आणि मतदान करताना हे डोक्यात घेऊन मतदान करा ही आपल्याला नम्र विनंती आहे.